आपल्या समोर येते संगीत कुलवधू नाटकातली भानुमती अद्वैता लोणकर। आज मला माझ्या चित्रपटासाठी पुरस्कार मिळालाय। खरंच मला किती किती आनंद झाला म्हणून सांगू। क्षणाला भाग्याचा आला सौख्याचा, आला सौख्याचा। क्षणाला भाग्याचा आला सौख्याचा, आला सौख्याचा। हासत मोदे नाचत नादे, हासत मोदे नाचत नादे, हासत मोदे नाचत नादे। हे मन मासे, हे मन मासे, हा 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 हा। मंगल दिन हा, मंगल दिन हा, आला सौख्याचा, आला सौख्याचा। प्रेममया जीवनिया, प्रेममया जीवनिया, प्रेममया, प्रेममया, प्रेममया जीवनिया। जरी राहिले रंगुनिया, प्रेममया। प्रेममया जीवनिया, जरी राहिले रंगुनिया। आला उदयाला बहराला, आला उदयाला बहराला, हा 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 हा। मंगल दिन हा, 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 मंगल दिन हा। आला सौख्याचा, आला सौख्याचा, आला सौख्याचा, आला सौख्याचा, आला सौख्याचा, आला सौख्याचा। वा भानुमती, छान झालं। थँक्यू। क्या बात है, बहुत अच्छे। मी अगोदर काही कॉमेंट करायच्या आधी झी वाल्यांना सगळ्यांना विनंती करते की संगीत रंगभूमीची सगळी धुरा तुम्ही उचला आणि सर्व संगीत नाटकं पुनरुज्जीवित करून लोकांच्या समोर आणा, म्हणजे हे जे वैभव आहे हे असं राहणार आहे। आणि आता तुम्हाला भावी सगळे कलाकार दिसतायत, तर हे निश्चितच तुम्ही धुरा उचलावीत असं मला वाटतं। आता अद्वैतानं हे जे कुलवधू मधलं गाणं सादर केलं, ह्या नाटकापासून संगीत रंगभूमीनं एक वेगळा मोड घेतला की आतापर्यंत क्लासिकल बेस्ड असं जे संगीत होतं किंवा फोक म्युझिक मधनं आलेलं संगीत रंगभूमीवरचं संगीत होतं, ते थोडंसं बाजूला राहून भावगीतात्मक, अधिक सुगम, अधिक लाईट अशा अंगाकडे वळणारं संगीत या नाटकापासून आलं। आणि या कुलवधूचं संगीत मास्टर कृष्णरावनी केलं आणि ज्योत्स्ना भोळेनी ही सगळी गाणी अजरामर करून ठेवली। आज अद्वैतानं हे गाणं अतिशय भावपूर्ण आणि सुंदर, गोड जसं पाहिजे आणि त्यातला क्षण आला भाग्याचा, हे ह्याच्यातनं जणू काही ती सांगतेय आपल्याला सगळ्यांना की आता भाग्याचा क्षण आलाय आणि संगीत रंगभूमीचा सुवर्ण काळ जवळ आलेला आहे, असं मला यातनं जाणवलं। आणि तो भाव, तो आनंद तिच्या गाण्यातनं आज मला इथं दिसला। थँक्यू। ऑल द बेस्ट। थँक्यू। मस्त दिसतेस तू, छान गायलीस। फक्त मला असं वाटतं ना, थोडी घाई झाली तुझी जागा घेण्यामध्ये, सूर लावण्यामध्ये पण ना। इथून पुढच्या परफॉर्मन्सेसमध्ये तसं कमी होऊ देत,
म्हणजे अजून परफॉर्मन्स छान होईल आणि तो अजून आम्ही एन्जॉय करू शकू. हॅव्हिंग सेड दॅट, मला हा परफॉर्मन्स अतिशय आवडला. हे जे नाटक आहे कुलवधू, तेव्हा हे भावगीतांचा जमाना आला होता, तर त्याच्यामुळे मास्तरांनी लायटर फॉर्म आणला आणि संगीताच्या पदांचा संकोच झाला, म्हणजे ती कमी झाली. आणि ज्योत्स्नाबाईंसारख्या एवढ्या थोर गायिकेने ही सगळी पदं गायली, त्याच्यामुळे ते खूप पॉप्युलर झालं आणि त्याच्यामुळे एक नवीन फांदी उगवायला लागली आपल्या संगीत नाटकांमध्ये. त्याच्यामुळे त्यांचंही खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. मला वाटतं ज्योत्स्नाबाईंसाठी एक आपण खूप त्यांना दाद द्यायला पाहिजे. ऑल द बेस्ट. अद्वैता, तुझं खरंच कौतुक आहे, कारण तू ज्या प्रकारची गाणी आता गातेस सध्या, त्या गाण्यांपासून हे गाणं इतकं वेगळं होतं आणि इतकं सुंदर निभावलंस तू गाणं की माझ्याकडे शब्द नाही आहेत. थँक्यू. इतक्या छोट्या छोट्या जागा, इतक्या बारीक बारीक गोष्टी या गाण्यात आहेत आणि तू इतक्या सुंदररित्या तू सादर केल्यास. मला खरंच म्हणजे खूपच आवडलं तुझं गाणं. थँक्यू. धन्यवाद.